मी तुम्हाला गेल्या व्लॉग मध्ये बोललेलो, रेवस आणि बोडणी छोटेसे गाव आहेत, पण मजा आणि थाटमाटामध्ये कधीच कॉम्प्रोमाइज होत नाही. बरोबर बोललो ना? सकल्याचं कालवण, खजुराचं कालवण. म्हणजे माणसं खातीन काय काय? चिकन आहे, चिकन कबाब आहे, मंचुरियन पण आहे, बटर चिकन आहे, असं आहे, चिकन कबाब आहे. हा माझे शून चांगले बोलत. आता थोड्याच दिवसात मला वाटतं माझ्या पोटावर पाय आणणार आहे त्या सगळं. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप घरात, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या 2 ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल मामसोला, आणि गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं हळद आणि देव भेटवायला गेलो होतो विराज आणि क्विंजलचे. आज तुम्हाला रात्रीचा मांडवातली धमाल बघायला भेटणार आहे. तर आज माझ्यासोबत श्रेयश आहे, कारण का वस्तीचा दिवस आहे, सो त्याला घेऊन आले सोबत स्टेसाठी. आणि हा बघा घरापासून थोडा लांब असा मस्त स्टेज बनवलेला आहे, जबरदस्त वाटते. आणि इकडं हल्दीचा कार्यक्रम होणार आहे आणि या बाजूला सर्व नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केलेली असते, रोजची फुल धमाल आहे. आणि मी काय बोलते, आता 9 वाजलेत आणि एवढा ऊन आहे ना, उष्णता जाम वाढलेली आहे. अजून झाडं कापा, उष्णता अजून वाढेल. आणि श्रेयश आपल्यासोबत. काय बोलताय? नुसतं त्याला कॉल चालू असतात. आणि आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्यामध्ये काय भाकरी आणि जवळा. आणि बघा सर्व ताईस आहेत. हाय करा सर्वांनी. हाय बघा, सर्व हौशी आहेत, काय टेन्शन नाही. अशी हौशी फॅमिली भेटली का व्हिडिओ काढायला जाम मजा येते. ठीक आहे, थँक्यू. बघा विराज आणि क्विंजलचा पप्पा आपल्या समोर आहे. पप्पा काय म्हणशील, कसं वाटतंय घरात आपलं पहिला कार्य आणि दोघांचं एक सोबत कार्य आहे, कसं वाटतं मनामध्ये सध्या काय चाललंय? 1 नंबर कार्य, शेवटचं आणि पहिलं कार्य आहे. हा, जेवढं आनंदाने जेवढं आपल्याला काय करता येईल मुलांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी, तेवढं आम्ही चांगल्यात चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न आज करतोय. परमेश्वरला हीच विनंती करतोय की आमचं कार्य सुखरूप होऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे. ओके. आणि पप्पाचे भाऊ आहेत, भाऊ काय म्हणाल, कसं होणार आहे कार्यक्रम आपला? एकदम बेस्ट चालला पाहिजे कार्यक्रम. ओके, तुम्ही हायू ना? हो सगळं ओके. काय बोलता, पोराचं पण कार्य ठाटात केलंय, आता भावाच्या कार्याला आलेले आहेत. कसं आहे कार्य? विघ्नार्थाच्या कृपेने आमचं कार्य हे विराजचं आणि क्विंजलचं जे आनंदात पार पडू दे. मार्तंड माऊलीच्या कृपेने सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. 4 दिवस प्रोग्राम होता हा, बरोबर. 2 दिवस गेले चांगले, 4 दिवस आपला कार्यक्रम चालला. आता पप्पाला पण विचारूया. पप्पा, हल्दी बोललात तर मोठ्या प्रमाणात आपण मच्छी मावरा हाणत असतो, तर आज आपल्या हल्दीसाठी दुपारी आणि म्हणजे दिवसभरासाठी काय काय? आता हल्दीसाठी आता आमचा कार्यक्रम तर तसा 4 दिवस कंटिन्यू चालू आहे, पण आज हल्दीसाठी स्पेशल जिताडा आहे, सकला आहे, फिश मध्ये बांगडा फ्राय आहे, कोलंबी बिर्याणी आहे, चिकन फ्राईड राईस आहे, मटन सुका आहे, चिकन सुका आहे, भाकरी आहे, प्लस जवला. सुरुवातीला नाश्त्यासाठी जवला भाकरी, ते आमचे कोली लोकांच्या अगदी स्पेशल आयटम असते तो की जवला भाकरी, ती आम्ही त्यापासून सुरुवात केलेली आहे. ओके. आणि आता मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतोय, मी तुम्हाला गेल्या व्लॉग मध्ये बोललेलो, रेवस आणि बोडणी छोटेसे गाव आहेत, पण मजा आणि थाटमाटामध्ये कधीच कॉम्प्रोमाइज होत नाही. बरोबर बोललो ना? 100% फुल जल्लोष करतात. आणि आमच्या गरीबाचे असू दे किंवा श्रीमंताचे असू दे, मजा तीच. बरोबर बोला बाप्पा. नाही खरोखर आता बघतोय ना मी, कोणच्याही हल्दीला जा, कोणच्याही माझेच असं नाही, सगळ्याच्या हल्दीला आमच्या गावात मजा हीच असते. आणि तेवढाच खर्च नाही, तेवढीच मजा. आणि तुम्हाला आमच्या कर्जकारांकडून शुभेच्छा. 100%. धन्यवाद बाबा. ओके, सर्वजण आहेत. ठीक आहे बघा. आता आपण पप्पा आणि भावांना भेटून आपण आलो आता जिथं सर्व मच्छी वगैरे करण्याचं कार्य सुरू आहे. बघा इकडं आता सर्वांना भेटू. इथं आई सहित सर्वजण आहे. हाय करा सर्वांनी. ओके.
ते बघा सर्व कार्य सुरू आहे इकडं. लास्ट पर्यंत कार्य सुरू आहे. तो बघा इकडं चिकन आहे. चिकन पण मोठ्या प्रमाणात बनवतात. किती किलो काका नाव काय आपला? नरेश पाटील काका आहेत. आणि सध्या आता आपण चिकन बनवणार आहोत ना काका? एका टोपामध्ये किती? 50 का 100? 50. आणि तू कसला? 200 किलो साठी काय? 250 किलो. 250 किलो त्याच्यात? 250 किलो. अरे बाबा काय करणार आहे त्याच्यात? 200 किलो मटण करणार आहे त्याच्यात? अरे बाबा 250 किलो बसत त्याच्यात. बाबा आहेत बाबा, नमस्कार. आणि इतर मटेरियल 100 किलो. इतर मटेरियल 100 किलो. आणि मटन फक्त 250 किलो. 350 किलो याच्यात मटन चिकन बसतंय मस्त. आणि आता सध्या याच्यात आपण मटन बनवणार आहे. 200 किलो मटन आहे. म्हणजे मच्छी तेवढीच आहे आपल्याकडं. आणि मटन पण आपल्याला बघायला भेटणार आहे. कोण नाव काय काकांचा? नितीन पाटील. हा म्हणजे तुम्ही आता सर्व जेवणाचा बंदोबस्त तुमच्या हातात आहे. नमस्कार दादा. सर्वजण आहेत. आता मुलाच्या हातात दिलेला आहे. मुलं सर्व हँडल करते ना दादा? ओके. आणि सहकार्य सर्वजण. 350 किलो मटन याच्यात होणार आहे. आणि तो पण तेवढाच मोठा आहे बघा. म्हणजे फोनवर समजून येत नसेल पण जबरदस्त मोठा आहे बघा. दादा बघा केवढूसा दिसते त्याच्या समोर बघा. नमस्कार ताई. ताई नाव आपला? कनकेश्वरी. काय सांगाल आता? यो अलिबागचा फेमस लोणचा होता आंब्याचा. प्रत्येक कार्यामध्ये आपण लोणचा बनवतच असतो ना. आता मी जेवढे हाले मारल्यात अलिबाग मध्ये तो लोणचा स्पेशालिटी आपल्या मांडवाची. आणि किती किलोचा बनवलेला आहे? 70 किलोचा. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण बनवत असतो लोणचा. आणि एकदम भारी लागते लोणचा. जबरदस्त स्पेशालिटी आहे आपल्या मांडवाची. सकला साधारण किती किलो असेल? सकला साधारण 35 किलो. 35 किलो कसा एका टोपान जाईल तो 35 किलो? सगळं किती? सगळं सांगता नाही तेवढं सगळं येत. सांगू काय माहिती नाही ना. पण जामान मोठं मोठं एकदम सगळं कापलं ना. ओके ओके. कालवण झाली काय? दुपारसाठी आहेत काय रात्रीसाठी आहेत? दुपारसाठी सकला कापलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात. हा हे बघा 35 किलोचं सकला केलाय ताई लोकांनी. हो सकाळी नाश्त्यासाठी. ओके. चवला 30 किलो. 30 किलोचा 101 आहे. हाय कर ना आहे. लाचतय. कर्ज करा ना. हाय कर. कर्ज करा ना. आहे. आणि इथं आई आहे ती वाटण वाटते. खोबऱ्याचा काय? खोबऱ्याचा वाटण वाटते. ओके. मच्छी रात्री जाम हाय. सोड्याची बिर्याणी हाय. कसली? चिकन हाय, मटन हाय, सोडा बिर्याणी. सोडाची म्हणजे सोडा बिर्याणी म्हणजे काय त्याला बोलतात? कोलबी बिर्याणी. कोलबी बिर्याणी. आणि काय काय रात्री? सकल्याचं कालवण आहे. सकल्याचं कालवण. खजुराचं कालवण. म्हणजे माणसं खातीन काय काय? काय खाईन? चिकन हाय, चिकन कबाब हाय, मंचुरियन पण आहे, बटर चिकन हाय. असं आहे. चिकन कबाब आहे. हा म्हणजे पाहुणी बाहेरची जास्त आहेत मला वाटतं. मजा आहे म्हणजे. ओके. इकडे काय ताई करते? पाणी काढते. मुलाला आवडतात. मुलाला हाय सांग माझा. नमस्कार सांग. आवडतात ना? तू मुलाला आवडतात तुला नाही आवडत वाटतं? आमच्या घरात तुझ्याच व्हिडिओ लागलेले. थँक्यू. इकडं काय चालू आहे? खोबरं आपल्याला नवीन प्रकाराने आपल्याला बघा कुटताना दिसत आहेत. काय काय याच्यात आहे? फक्त खोबरा आहे. अखंड खोबरा टाकलात ना? म्हणजे कसा एखादा पीस नाही का झाला चुरा? हा खोबरा टाकला तुम्ही आणि कुटताय आता त्याला. ओके. हे बघा आई साहेब आपल्या समोर. हे बघा ताई हाय कर.
ताई बाय जाताना आणि हाय येताना. आणि मला वाटतं ये कोलबी भातासाठी कोलबी निवडत आहेत सर्व. सर्व असं एकत्र येऊन कार्याला हातभार लावत असतात बघा. किती किलो होती अंदाज नाही? ओके. म्हणजे बरेच व्हरायटीज मध्ये आपल्याला इथं आज रेसिपी बघायला भेटलेल्या आहेत. चला तुम्हाला आता मी रेसिपी सर्व दाखवल्यात. मोठ्या प्रमाणात मावरा मच्छी चिकन बनवायचं कार्य सुरू आहे इकडं, मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि तुम्हाला दरवेळी मी दाखवतच असते. सकाळी नाश्त्याला पण कधी कधी कालवण असतंय, कोलबीचा कालवण असं आहे. हा पण कालवण असते सकाळी नाश्त्याला. आता नवीन ब्लॉगर आपले आयो आहे. थांब आय असा धर, असा 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 म्हणजे बघ इथं नको, असा धर, असा असा तर हा धरलास. ओके. आयो आपला नवीन ब्लॉगर आहे. आय नाव सांग, ओळख सांगा पहिले आपली. हो आम्ही आत्या सोयऱ्याच्या आणि आमचे 4 भावंड मोतीराम नकवा याचा घराणा होता, खूप चांगला होता. 87 भाव आमचं मोठं मोठं गेलं. 2 भाव ओरणीचं चेअरमन सुद्धा होत, नागेश धर्मा आणि लक्ष्मण मोतीराम हे होत. एकदम चांगली माणसं आमची गेली. आज त्या कुटुंबाला खूप नाव रूप होत. आणि आम्ही आता त्याचे मुलाखर लग्नाला आले बाहेरी मगून. आणि यांना खूप आशीर्वाद मिळून दे. आता रेलन त्यांना उडंडा आयुष्य मिळून दे आणि आमचा आशीर्वाद असून दे. रोज याचा भरभराट होऊन दे, या कुटुंबाचा रोज भरभराट होऊन दे आणि हसत खेळत रेम दे, हीची इच्छा आहे आमची. आता बोलतो मी काय बोलायचं आहे ती. आता दुसऱ्या आता चॅनल आपला आयोग आयो नाव सांग आणि ओळख सांग आपल्या. ओळख सांगते. माझे भावाकर आम्हाला आमंत्रण हाय लग्नाचं, त्याचं शुभ कार्य हाय. हे सुखाने होऊन दे. इरादला आणि गुड्डीला, आम्ही गुड्डी बोलतोय, तिला नाव आहे विजय, पण तिला आमचा आत्यासाचा आशीर्वाद मिळून दे. आणि गोट्या नापाचा घराणा हाय, असा कोणचा घराणा नव्हता, पण आता हे मोठा घराणा आहे गोट्या नापाचा. 1 नंबरला घराणा होता, 1 नंबरला घराणा होता. आणि तुम्हाला सांगते आता या एवढ्या माझे शिवून चांगले बोलत, आता थोड्याच दिवसात मला वाटतं माझे फोटो पाय आणणार आहे की असं. मुलाच्या काकीस आहेत, हसत खेळत सर्व कार्याची मजा घेत आहेत. खूप मजा करायची आहे, खूप मजा करायची आहे. 2 दिवस तर तुम्ही फुल मजा केलेलीच आहे. 4 दिवस अजून मजा करायची आहे. आज आमचा वेगळा डान्स आहे. वेगळा डान्स आहे तो बघीन डान्स, म्हणजे रात्रीचा. आता डायरेक्ट रात्रीचा डान्स आहे ना, दिवसभर डान्स. दिवसभर फुल जेवण आहे, आमंत्रण आहे माणसाला फुल फुल. कितीतरी खा आणि काय काय खा. गोल खा, चिकन बटर चिकन लॉलीपॉप. हो सगळं आणि संध्याकाळी माणसाला भजी वडापाव असा रस्ता आहे. नाश्ता पण आहे. अरे बाबा बाबा धमाल आहे. आत्यासा 1 नंबर या आत्यासा मला वाटतं जास्त बोलत नाही. काकी आत्या बोललो तर काकी हो बोलली. काकी आहे ती काकी. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. कोण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. आणि तुमची आवाज अशीच गेली. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर म्हणजे असा हलू आवाज होत गेलाय. चला धन्यवाद. हिचं काय नाव, ही पण मस्त नाचते. बहीण नवऱ्याची बहीण क्यूट आहे बघा. हाय तरी कर नाव काय. दर्शवी नाव आहे तिचा. चला सर्व काही रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एवढ्या रेसिपी आहेत की ते लक्षात राहत नाही काय काय लागतात. म्हणजे एखाद्या माणसाला खाण्यासाठी काय लागते ते सर्व काही इकडे भेटून जाईल. म्हणजे मावऱ्यापासून म्हणजे वडापावपासून मावऱ्यापासून चिकनपासून मटनपर्यंत सर्व काही इथं भेटून जाईल तुम्हाला हल्दीमध्ये. पण तुम्ही लेट झालात तुम्हाला भेटणार नाही, आम्ही मजा घेणार आहोत पूर्ण. मम्मी बघा किती मस्त सजलेली आहे
आणि मम्मी मला याची ओळख करून दे ना. यो कोण? बुफी. हा हे बघा चावत बिवत नाही ना. गुफी त्या बुफी ग गुफी गुफी बघा फॅमिली मेंबर आहे. तो पूर्ण कार्याला हजर असते. आराम करते सध्या. चला एकदम मस्त दिसत आज. 101 लुक मारले आहेत. फुल धमाल गेले 2 पोरांच्या लग्नामध्ये. आपल्या समोर आई आहे. आई नाव काय आपला? राजश्री. हा राजश्री आहे आपल्या समोर. आणि आता आपण काय काय कार्य करणार आहोत? आता आम्ही हळद लावणार आहे. हळद लावणार आणि ते सध्या करता ते काय करता? आम्ही बालाचं पूजन करतोय. आता म्हणजे बालाला हळद कुंकुलाचं मग आपल्या बालाचं पूजन झाल्यावर मग हळदीला बसायचं. ते घराचं पूजन आहे ना. हा घराचं पूजन. ओके घराचं पूजन. नंतर बालाचं पूजन. काय? आम्ही बालाचं पूजन. बालाचं पूजन बोलतो. ओके म्हणजे घराचं पूजन केल्याशिवाय हळदीला नाही बसायचं. नवरा नवरीने करायचं असते. ओके ठीक आहे.
आत्ता आल्यावर नाश्ता करायला. हे बघा, हाय करा एकेकाने, हाय करा. हाय 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 कर. हाय नाश्ता करतायत. आता जेवायचा टाइम झाला आणि तुम्ही नाश्ता करायला बसल्या. चला 12 वाजत आलेत आणि सूर्य डोक्यावरती आले. ऊन भरपूर लागते, गरमा पण तेवढाच करते, उष्णता पण भरपूरच आहे यावेळी. आणि आता आपण आलोय जिथं हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. घरातल्यांनी लावून घेतले घरातच, आता इथं थोडा कार्यक्रम होईल तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. करवल्या बघा, नाव काय? भाविका कोली आणि कस्तुरी कोली. आणि पहिले पंक्तीला जेवायला बसल्यात. काय खाता येते आता सध्या? बटर चिकन आणि राईस. बटर चिकन आणि राईस. दुपारच्या मेन्यू मध्ये काय काय ते तुम्हाला सांगतो बघा. जवला दिसतोय, चिकन आहे, हा देखील चिकन आहे, पण इकडे मावऱ्याचा टोप होता तो कुठे गेला समजत नाही. मावऱ्याच्या मला वाटतं बादली घेऊन गेलेत. आणि बटर चिकन आहे, हा दुपारचा मेन्यू आहे. हे बघा बटर चिकन, आणि चिकन मध्ये 2 बटाटी घेतलीत, सलाड, भाकरी. कुणालने चिकन घेतलाय, सलाड आणि बटाटी घेतलेत, आणि जवला घेतलाय. श्रेयसने फक्त रस्सा घेतला, चिकन अजिबात घेतलाय नाही. आणि ऊन एवढा लागते काय जेवायची पण इच्छा होत नाही. तरी जेवतोय, पावर डाऊन झाले बोलता. बटर चिकन जबरदस्त झालाय. हे बघा आपल्याला कोण भेटलंय, विराजची वाईफ आणि मामाची मुलगी सुद्धा. खूप सुंदर दिसते बघा. आणि करवलीचं नाव काय?
कश्मीरा मामाची मुलगी काय? माझ्या मामाची मुलगी. तुमच्या मामाची मुलगी. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणाल आता, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय ना. आणि आता तुम्ही देवांजवळ पाया पडायला गेलतात आणि आता गावात जाऊन बोडणीवर जाऊन डीजे वरती नाचतील सर्वजण, खूप धमाल करणार. आणि छत्री बघा त्यांची, ऊन पण तेवढाच लागते ना. आणि त्यांची गाडी त्यांची वाट बघते ही बघा. ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा खूप खूप. उद्या भेटूचा पण लग्नाला, पण आता भेटते तर तुमचा लुक दाखवला सर्वांना. ठीक आहे.